जेवणासाठी बोलवलं आहे बघा, कुरुड्या, चपाती, कांद्याची चटणी, डाळ. हे अक्काचं घर आहे, म्हणजे माझ्या चुलत जाऊ आहे. तर हे असं आहे, जुनं घर आहे. व्हिडिओला सुरुवात करते. स्टिचिंग सुरेखामध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तयारी झाली. तर इथे शेजाऱ्यांकडे देव आणणार आहेत, म्हणजे भूताळशीत असतं, त्याची पालखी असते. तर तिथं बोलवलं आहे, तिथं जाते. थोडंसं शूट घेणार आहे. आज खूप घाई आहे, कारण 2-3 ठिकाणी जायचं आहे. घरचं पूर्ण शूट घ्यायचं आहे, शेतीचं दाखवायचं आहे. काय काय जमणार आहे माहिती नाही आहे, कारण कंटिन्यू एक कार्यक्रम गावेले की वाढतात. आणि कंपल्सरी मेमध्ये थोडेसे कामं कमी असतात. त्या निमित्ताने इतके सगळे देवकार्य असतात ना, की एकाचं झालं की एकाचं चालू असतं. तर चालेल, चला आपण तिथं जाऊया. जेवणासाठी बोलवलं आहे बघा, कुरुड्या, चपाती, कांद्याची चटणी, डाळ, चपाती. आणि ह्यांचं खास स्पेशल आहे ह्यांच्यासाठी. हात काढा, काय आहे सांगे पिलो. हे अंडा मसाला, हे अंडा करी आणि कांदा. कसं झालंय? आणि त्या ताईने बनवलं. बोलली तिला कोणतं आवडलं? जेवण झालं. मी तुम्हाला जुनं घर दाखवते इमल्याचं, जे इमारत बोलतात, लाकडी असते. आणि हे इकडं असं लसणाचं तुम्हाला हे होत असेल. घरात अगर लसूण शेतात हे झालं असेल तर हे वर्षभर टिकण्यासाठी असं लाकड बांधून हे असं लसणाला हे करतात. आणि हे अंधारात ठेवतात, म्हणजे आतल्या खोलीत असतं, डायरेक्ट सूर्यप्रकाश पडायला नाही पाहिजे. आणि वर दाखवते मी तुम्हाला हे इमारत. हे लाकडी हे जे असतात ना, ह्याला हे एक मिनिट दिसतंय का? हां, हे जे असतं हे मजबूत असतं, ह्याला भीम बोलतात. आणि हे अशा उभ्या पट्ट्या, आडव्या पट्ट्या अशा करून ह्याच्यावर माती असतं. ह्याची दरवर्षी पाऊस यायच्या आधी ते चांगलं हे करून परत पॅक करत असतात. खूप थंड असतंय, म्हणजे तुम्हाला एसीची गरज नाही, कितीही ऊन असू दे. हे अशा प्रकारचं असतं. तर शेतकऱ्यांचे घर हे असेच असतात हे सगळे. आणि हे बघा, हे हंडे ते हे असं इकडं असं ठेवलेलं आहे. आता फॅन, फ्रीज ह्या सगळ्या गोष्टी वापरतात, आधी नाही. आता सुद्धा त्यांचं म्हणणं हेच असतं की ताजं करायचं, ताजं खायचं, तेच शरीरासाठी चांगलं. जे शेतात पिकतं ते पण औषध न मारलेलं, हे असं सगळे त्यांचे नियम असतात. आणि ते शरीरासाठी खूप चांगलं असतं. एक वर्षाची ती. दी बरोबर हाँ जमरी कथा नोड़ा तुला बघितला खेळत्या बघ तुला. हां
तुला बघून रडा. तुला बघूनच रडली. घरात ती शांत होती. या नाही हिंग हे बघ कसं बसलंय बघ आजोबाजवळ. मुत्याला गबा तोंडी कुत्तर रेशमी फेटा कटको तर हिना बी हा कुणी ತರ ಕಾಣಿಸಲ್ಲ ಇದು ಒಂದೇ ಅದ ಎಲ್ಲಿ हे बघ कसं बसलं. दम 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 हे बघ हे बघ ಎಲ್ಲಿ ಬಿ ಕುಂಡಿರ್ತಾವಲ್ಲ. ಈಗ ಬಿಸ್ಲಿಗೆ ಥಂಡಗದೆ ಆನಲ್ಲಿ ಅಲ್ಲೇ ತತ್ತಿ ಆಗ್ತಾವ. ಅದು ಈಗ ಬುಟ್ಟ್ಯಾಗ ಇಡಂಗ. ಹಾ ಇಲ್ಲಿ ಥಂಡಗದ ನೋಡ್ರಿ. ಹಾ ಇಲ್ಲಿ ಗಾಳಿ ಬರ್ತದ. ಇವಕ್ ಬಿ ಥಂಡಗೆ ಬೇಕಲ್ರಿ. ಈಗ ಒಯ್ಯಲ್ಲ ಹೊಲ್ಕ ಇವಕ್ಕ ಹಿಂಗ. ಹಾ ಹೆಂಗ್ ನೋಡ್ತಾನ. ಇದು ನಾಯಿ ಈ ಕಡೆ ಕಟ್ಟಿರಿ ಅನ್ ಇದು ಖುಲ್ಲ ಬಿಡಲ್ಲ. ಹಾ ಅದ ಕಟ್ಟ್ಯಾರ ಯಾಕ ಹೆಂಗ हे ज्वारीसाठी वेगळं असं काहीतरी असं गोणी सारखं निघालेलं आहे. आधी पहिला येतर तिरतीत रे हा बिदरदो. आधी ते वेगळं ह्याच करायचे म्हणजे लाकडाचे ह्याचे. आता ते कोण करत नाही. तर ह्याच्यात हे 8 क्विंटल कुंडरताव रे. 6 क्विंटल ह्याच्यात हे करून असं हे केलंय. पॅक केलंय आणि उन्हात ठेवलंय. हे चांगलं वर्षभर धान्य टिकतं. आधी जे हे करायचे त्याला जागा नाही म्हणून असं ठेवलंय. आता मी पहिल्यांदा पाहिलंय. ಗೋಧಿ ಬೀಡೋದು ಟಾಟಾ ಮಾಡು ಆಯದೆ ಹಚ್ಚಿದಿ ನಂಗೆ ನೋಡೋಣ ನಾನು ಹೊಡೆದಿದ್ದೆ. ಟಾಟಾ ಮಾಡು. ಆ कॅमेरात ನೋಡ್ತಾಳ ನಂಗೆ ನೋಡ್ತಾ. ती मला बघितल्यापासून सकाळी आली होती तर शांत होती. आता रडते कुई 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 कुई. आता बघा हात लावल्यावर कशी करते. बा हे निघ तीर्थದ मोबाईल तीर्थದ. हा छोटी 1 वर्षाचीच आहे. तिला आमची ओळख नाही तर बघा ಇದು ಹೆಂಗ್ ತಿಳ್ಕತ್ತದ ಈಗ. ವಿಡಿಯೋ ನೋಡ್ತಾಡ್ರಿ ಮೊಬೈಲ್ ನೋಡ್ತಾಡ್ರಿ. ಅವ್ವಾ ಶಾಣೆ ಐತಿಲ್ಲ. ಬಾ ಈ ಕಡೆ ಬಾ. ಈಗ ನಿಮ್ಮಪ್ಪ ತೋರಿಸ್ತಾರೆ इधर बिडताना. हे झाड बघा किती मोठं आहे आणि इथे झोपलेत असे. ಇದಕ್ಕ ಯವ್ವಾ तर सगळी पूर्ण पूजा मांडली होती आणि त्यावेळेस मी घाईघाईत परत आले होते. म्हणजे जाऊन आपण दर्शन घेऊया. तर अशी सगळी पूजा मांडतात. पुढे जे काय आहे ज्या त्यांची पद्धत आहे. आणि इकडं ह्याला प्रसाद असतो. खीर असते पण ते गूळ न घातलेली खीर असते आणि दिवे लावतात. ते सगळं आहे. केळीचा मान असतो आणि पूर्ण पूजा मांडले फुलांना ते. आणि तेव्हा त्यांनी सांगितलं आता पूर्ण पूजा मांडलेले फुलं व्हा आणि तुम्ही दर्शन घ्या. जेवणासाठी आग्रह करत होते पण निघायचं होतं. तर अशा पद्धतीने मी दर्शन घेऊन घरी परत आले. अक्काकडे जायचं होतं. हे अक्काचं घर आहे म्हणजे माझ्या चुलत जाऊ आहे. तर हे असं आहे जुनं घर आहे. अक्का बोलते जेवण करून जा आणि जायचं आहे. सुरू येईल होता हे असं पूर्ण घर आहे. दरवेळेस आले की जेवण पापड. मेचा महिना जायचा. आता काय नुसती घाई असते. अक्काला बिलकुल मराठी कळत नाही. कन्नड जरा बी भराला न माताडू तुम्ही तिळ्याला. हा अक्काला बिलकुल कळत नाही. म्हणजे इथं इल्ली हरी गे तिळ्याला. इथं कुणालाच जास्त करून मराठी समजतच नाही. म्हणजे बोलीभाषा कन्नडच आहे. तर आता निघायची माझी घाई आहे. मग तर जेवून जा. भाकरी केले भाजी केले नंतर येते बोलले मी त्यांना पुढल्या वेळेस आल्यावर.
घाईघाईत सगळ्यांना भेटले. हे देव करून परत येत होते, म्हणजे तिकडं नैवेद्य दाखवून आणि मारुतीच्या मंदिरात सकाळी निघताना परत दर्शनाला गेले. सकाळी गेले होते पण तेव्हा कॅमेरा घेतला नव्हता, तर मी थोडंसं दाखवतो आहे. ह्याची पूर्ण माहिती जे काय आहे तो पूर्ण व्हिडिओ मी नंतर कधीतरी शूट करेन, कारण आज खूप घाई होते. आणि जे पूजा करून पुजारी जातात ते परगावावरून येतात, ते लवकर निघून जातात आणि 12पर्यंत दरवाजा उघडा असतो. नंतर ते दरवाजा बंद करतात. बाहेरून दर्शन घेतलं मी तुम्हाला दाखवते. ह्या मंदिराची माहिती आणि बरंच काय आहे, खूप काही आहे. ते जेव्हा असतील पुजारी तेव्हा ते डिटेल त्याची माहिती देते. फक्त मी तुम्हाला दर्शन आणि बाजूचा पूर्ण परिसर दाखवते, कारण मी रात्रीचं पण शूट घेतले होते, आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आता दिवसा घेत आहे. पूर्ण हे आजूबाजूला असं सगळं बांधकाम केलेलं आहे. मेन मंदिर छोटंसंच आहे, पण आजूबाजूला पूर्ण परिसर जो बांधला आहे, कार्यक्रम ते होतात तिथे. आणि इथून दर्शन घेतल्यानंतर घरचं देव आहे तिथेही मला दर्शनाला जायचं आहे. वेळ खूप कमी होता, खूप घाईघाई झाली. हे समोर जे दिसते ती शाळा आहे जिथं सरांचं शिक्षण झालं आहे. प्राथमिक मला वाटतं 4थीपर्यंत शिकले ते. त्यानंतर दुसऱ्या गावी शिकले. तिथं झाड आहे मंदिराच्या पुढे. आराम हे आमचं कुलदैवत गाव घरचं ग्रामदेव श्री नंदी बसू. तर इथं दर्शन घेतो आहे, पण हा दरवाजा बंद आहे, कारण 12 वाजून गेले की दरवाजा बंद असतो. पहाटे येऊन दर्शन घेऊन जायचं असतं. दरवेळेस आले की ते करतो, पण शूटिंगला अलाउड नसतं. आज विचारल्यावर ते बोलले तुम्ही बाहेरून घेऊ शकता. तर हे असं पूर्ण मंदिर आहे. बाहेरून मी थोडंसं लांबून दाखवते. लग्न बिग्न होता तिथे. असा आवार आहे मंदिराचं पूर्ण, आणि आरामात थंड आहे. चोहूबाजूने ओपन आहे, झाड आहे, त्यामुळं वारं येतं. इथे सगळे झोपलेत आणि इकडं ह्या पोरांचं गोंधळ. जरा दम हिडी रे, मोबाईल लावू का विचारताय तुम्हाला. तर हा असा